24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण अधिवेशनात देखील गाजणार आहे। विरोधक हा मुद्दा विधिमंडळात लावून धरत सरकारला धारेवर धरणार आहेत। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलंय, तर आदित्य ठाकरेंनी आक्रमक होणार असल्याचे संकेत दिलेले आहेत। आमचं ठरलेलं आहे, काढायची ही मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घेतल्या आहेत। काही सरकारने आपल्या खिशात घातल्या आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातल्या आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातल्या आहेत। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्रात। ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफुटला गेलं असं वाटतं। बघा, सरकार बॅकफुटवर जात नाही, कारण सरकार निर्लज्ज आहे। सरकार दिवसाढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचा आनंदाच्या शिदाचं वाटप होतंय हे देखील आपल्याला माहिती आहे। पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही। घोटाळा होणार का अजून? ईव्हीएम मध्ये घोटाळा होणार का? प्रकरणामध्ये श्वेतपत्रिकेची मागणी करणार का तुम्ही? आता तुम्ही उद्यापासून बघा, जी 24 तासने जो जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढला होता पुण्याचा, त्याच्यामध्ये आता श्वेतपत्रिकेची मागणी विरोधक करणार आहेत। तुम्ही मंत्री म्हणून कसं बघता? याचा अजून अहवाल प्राप्त व्हायचा आहे। अहवाल आल्याच्या नंतर त्याच्यावरती भाष्य करता येईल आणि अहवालानुसार त्याच्यावरती कारवाई होईल।